30 वर्षांच्या धडधाकड तरुणाने आपल्या आईसमोरच जगाचा निरोप घेतला. एकुलता एक पोरग जग सोडून गेल्याचं दुःख आईच्याही जिवारी लागलं आणि मायलेकाने सोबतच जगाचा निरोप घेतला. प्रियसीसाठी आईचं काळीज काढून घेऊन जाणाऱ्या मुलाला ठेच लागल्यावर त्या काळजातून बाळा तुला लागलं तर नाही ना अशी विचारपूस होते. ही गोष्ट तुम्ही ऐकलीच असेल. आईचं प्रेम आणि तिची ममता दाखवणारी अशीच काहीशी घटना कोल्हापूरच्या इचलकरंजीत घडली आहे. पोरगा घरी आला, सोबत जेवला, गप्पा मारल्या, पण डोळ्यांची पापणी लवते ना लवत तोवर त्याने जगाचा निरोपही घेतला. ज्याला 9 महिने पोटात आणि आयुष्यभर मिठीत सांभाळलं असा लेक क्षुल्लक कारणावरून जग सोडून गेला. हा धक्का तरुणाच्या आईला पचवता आला नाही आणि त्या माऊलीनेही लेकाबरोबरच जगाचा निरोप घेतला. प्रीतम तेरदाळे नावाचा 30 वर्षीय धडधाकड तरुण नेहमीप्रमाणे कामावरून आपल्या घरी येतो, जेवणही करतो, कुटुंबियांशी गप्पा मारतो आणि अचानक भोवळ येऊन खाली पडतो. सगळ्यांशी गप्पा मारणारा प्रीतम अचानकच खाली कोसळला म्हणून कुटुंबियांच्या पायाखालची जमीनच सरकते. घरात आरडाओरड सुरू होतो. मुलाला काय झालंय याची विचारपूसही होते, पण काही केल्या प्रीतम उत्तरच देत नाही. शेजार पाजारी गोळा होतात. प्रीतमला रुग्णालयात दाखल करायला धावपळ सुरू होते, पण पोटचा पोरगा चालता बोलता जमिनीवर कोसळला. याचा धक्का प्रीतमची आई शोभा तेरदाळे पचवू शकत नाही आणि ती माऊलीही आपल्या मुलाची अवस्था पाहून मुलाच्या शेजारीच कोसळते. लोक मायलेकाला तातडीने रुग्णालयात दाखल करतात, पण उपचाराआधीच डॉक्टर मायलेकांना मृत घोषित करतात. धडधाकड प्रीतमला भोवळ यायचं निमित्त ठरलं. प्रीतमचा जीव नेमका कशामुळे गेला हे अद्यापही स्पष्ट झालं नाहीये, पण प्रीतमची ही अवस्था पाहून त्याच्या आईला न पचणारा धक्का लागला आणि त्या माऊलीनेही कायमचा जगाचा निरोप घेतला. या घटनेनं कोल्हापूर शहरात एकच खळबळ उडाली आहे. पोटचा पोरगा अचानक आईसमोर खाली कोसळतो आणि पोरगा गेला या दुःखात आई पण जगाचा निरोप घेते. आईचं प्रेम, तिची ममता आणि माया पाहून सगळं कोल्हापूर आता हळहळतंय. कोल्हापूरवरून रणजित माजगावकरसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.